मंडळी, एखाद्या प्रोग्रॅमिंगमधल्या संकल्पनेचा प्रत्यक्षात उपयोग कळला तरच आपल्याला ती संकल्पना समजायला सोपी जाते. आपण जावा कलेक्शन फ्रेमवर्क शिकतो आहोत, मग त्याचा प्रत्यक्षात उपयोग काय? तर डेटावरती काम करणं. ठीक आहे, म्हणजे डेटा स्टोअर करून ठेवणं, म्हणजे मराठीमध्ये त्याला स्टोअर म्हणजे साठवून ठेवणे असं म्हणतात. तर डेटा स्टोअर करणं, नंतर डेटा ॲड करणं, म्हणजे काही एलिमेंट्स त्याच्यामध्ये ॲड करायचे डेटामध्ये, त्याच्यानंतर नको असलेला डेटा काढून टाकणं म्हणजे डिलीट करणं एलिमेंट्स. त्यानंतर मॉडिफिकेशन, डेटामध्ये कधी बदलही करावे लागतात. तर हे सगळं करण्यासाठी आपल्याला जावा कलेक्शन फ्रेमवर्क क्लासेस आणि इंटरफेसेस पुरवतं, हा उपयोग आहे. आता डेटावरती काम करणं ही तर महत्त्वाची मूळ संकल्पना आहे प्रोग्रॅमिंगची. म्हणजे आता पुन्हा अजून प्रत्यक्षात सांगायचं तर समजा एखादं उदाहरण घ्या की एखादी कंपनी आहे ज्याच्यामध्ये खूप सारे कर्मचारी आहेत. तर त्यांचा जो डेटा आहे तो कंपनीने आपल्या सिस्टीममध्ये स्टोअर करून ठेवलेला असतो. आता त्याच्यामध्ये नवीन कर्मचारी जर निवड होऊन जॉईन केलं त्याने कंपनी, तर त्याची माहिती स्टोअर करणं, त्याच्यानंतर कर्मचाऱ्याचा नंतर जर घराचा पत्ता बदलला तर तो डेटा अपडेट करणं म्हणजे त्याच्यामध्ये बदल करणं. ठीक आहे, ही सगळी कामं आपण प्रत्यक्षात करत असतो. आता तुम्हाला कळेल की जावा कलेक्शन फ्रेमवर्कचा प्रत्यक्षात उपयोग होतो. जर तुम्हाला जावा कलेक्शन फ्रेमवर्क येत असेल तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला सॉफ्टवेअरमध्ये बऱ्याच संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल, कारण आपण आत्ता जावा कलेक्शन फ्रेमवर्क शिकतो आहोत आणि आपल्या ह्या चॅनलला प्रोग्रॅमिंग इज अन आर्ट ह्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण व्हेक्टर्स शिकतो आहोत. व्हेक्टर्समधली पुढची संकल्पना मी घेऊन आले आहे. मंडळी, आपल्याला माहिती आहे की व्हेक्टर हा डायनॅमिक ॲरेज आहे. तर डायनॅमिक म्हणजेच त्याची कपॅसिटी जी आहे ती वाढवता येते किंवा कमी करता येते. तर आपण आता ह्या व्हिडिओमध्ये असा प्रोग्रॅम मी लिहिला आहे की त्याची कपॅसिटी वाढवता कशी येईल हे आपण ह्या प्रोग्रॅममध्ये करून बघूयात ह्या व्हिडिओमधल्या. मी इथे प्रोग्रॅम लिहिलेला आहे. तर सुरुवातीला पॅकेज इन्क्लूड करावं लागतं, java.util.vector. तर ते मी ॲड केलं. त्याच्यानंतर आता मेन क्लासमध्ये आहे आणि मेन फंक्शनमध्ये मी आलेले आहे. आता एक नवीन व्हेक्टर क्रिएट करायचा आहे. तर तो मी कसा केला आहे आपल्याला माहिती आहे. ते मी आधी लिहिते. न्यू व्हेक्टर विथ साईज इक्वल टू 4 आणि इन्क्रीमेंट इक्वल्स टू 2. म्हणजे त्याची सुरुवातीला 4 एलिमेंट्स ही त्याची साईज आहे आणि ते संपल्यानंतर तो इन्क्रीमेंट होईल 2ने त्याची साईज. ठीक आहे. आता मी माय व्हेक्टर हे ऑब्जेक्ट क्रिएट केलं आहे. न्यू हा कीवर्ड वापरला आहे. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर वापरणार आहे मी. तर तो 4 ही साईज आणि 2 ही इन्क्रीमेंट ची व्हॅल्यू, हे 2 कसं द्यायचं तर ते ह्या सर्क्युलर पॅरेंथेसिसमध्ये द्यावं लागतं. ते मी 4 आणि 2 असं लिहिलं. असं आपला माय व्हेक्टर नावाचं ऑब्जेक्ट क्रिएट झालं. तर आता सुरुवातीला आपण ही जी इनिशियल त्याची साईज आहे व्हेक्टरची ती काय आहे ते आपण आधी बघूयात. ती मी प्रिंट केली आहे. त्याच्यासाठी कुठली मेथड वापरली आहे? डॉट ऑपरेटर वापरून डॉट ऑपरेटर लिहायचा आणि साईज ही मेथड मी वापरली आहे. आणि आता कपॅसिटी बघूयात. इथे मी चुकून कपॅसिटी आधीच शब्द लिहिला आहे, तिथेच साईज हवं. त्याची आधी सुरुवातीला साईज बघूया आणि त्याची कपॅसिटी किती आहे. म्हणजेच
सुरुवातीला त्याच्यामध्ये किती एलिमेंट्स आहेत, थोडक्यात साईज म्हणजे, आणि त्याची क्षमता किती आहे हे कपॅसिटी ह्या मेथडने आपल्याला कळेल. अशी 2 साईज आणि कपॅसिटी अशी 2 मेथड्स आपण वापरणार आहोत. सो माय व्हेक्टर डॉट कपॅसिटी ही मेथड वापरून त्याची मेथड आपण कपॅसिटी किती आहे हे बघूयात. तर ही 2 प्रिंटची स्टेटमेंट टाकली आहेत मी. आता आपण ॲक्च्युअल एलिमेंट्स त्याच्यामध्ये ॲड करूयात आपल्या व्हेक्टरमध्ये. तर डॉट ऑपरेटर वापरायचा, ॲड एलिमेंट ही मेथड वापरायची व्हेक्टरमधली. आणि आता मला एक स्ट्रिंग ॲड करायची असल्यामुळे मी त्याचा डेटा टाईप आधी लिहिला आणि आतमध्ये ती स्ट्रिंग लिहिली. कुठली स्ट्रिंग ॲड करायची आहे तो शब्द मी तिथे लिहिला. आता असंच मला 4 स्ट्रिंग्स मला ॲड करायच्या आहेत. त्यामुळे मी हे सेम स्टेटमेंट कॉपी केलं आहे, फक्त आतला डेटा बदलते आहे. दिस इज जावा प्रोग्राम. असे 4 स्ट्रिंग्स मी व्हेक्टरमध्ये ॲड केलेले आहेत. आता पुन्हा आपण system.out.println स्टेटमेंट मी लिहिते आहे. एलिमेंट्स ॲड करण्यापूर्वी कपॅसिटी पाहिली होती. आता ॲड केल्यानंतरची कपॅसिटी आपण बघणार आहोत. कपॅसिटी आफ्टर 4 ॲडिशन्स. पुन्हा डॉट माय व्हेक्टर _वेक्टर हे आपलं नाव आहे व्हेक्टरचं. डॉट कपॅसिटी हे मेथड आहे. अशा प्रकारे आपण पहिली 4 एलिमेंट्स आपण ॲड केली व्हेक्टरमध्ये. आता माय व्हेक्टर, आता त्याची कपॅसिटी तर 4ची होती. ठीक आहे. तर आता आपण एक नवीन एलिमेंट ॲड करून बघूयात, कारण आपण 2नी तो वाढला पाहिजे. ही साईज संपल्यानंतर, ही कपॅसिटी संपल्यानंतर 2 एलिमेंट्सनी तो वाढला पाहिजे असं आपण त्याला सांगितलेलं आहे वरती प्रोग्रॅममध्ये. सो तसं होतं आहे का ते बघूयात. 4 नंतर अजून एक एलिमेंट वाढवलं तर त्याचं स्टेटमेंट मी लिहिते आहे. हे सगळं आउटपुटला दिसलं की आपल्याला समजेल म्हणून एवढी प्रिंट स्टेटमेंट टाकावी लागत आहेत. कपॅसिटी आफ्टर 1 मोर ॲडिशन. ठीक आहे. आणि आता परत एकदा अजून 2 एलिमेंट्स आपण ॲड करून बघूयात. त्याची कपॅसिटी वाढते का, कारण संपली की 2नी वाढवायची असं आपण सांगितलेलं आहे 2 एलिमेंट्सनी. तर पुन्हा 2 एलिमेंट्स मी ॲड करते आहे. डॉट ॲड एलिमेंट ही मेथड मी वापरते आहे.
हे नंबर्स आता मी ॲड करते आहे आणि आता पुन्हा प्रिंट स्टेटमेंट टाकून बघूयात. प्रत्येक काम केल्यानंतर प्रिंट स्टेटमेंट टाकल्यावर आपल्याला एक्झॅक्टली कळेल, म्हणून मी एवढी प्रिंट स्टेटमेंट टाकली आहेत. कपॅसिटी आफ्टर 2 more ॲडिशन्स काय येतं आहे बघूयात. आणि एकदा फायनल व्हेक्टर जो आहे पूर्ण ॲरे तो पण प्रिंट करून बघूयात. एवढी एलिमेंट्स ॲड केल्यानंतर नाउ लेट अस सी फायनल व्हेक्टर. ठीक आहे. ह्या स्ट्रिंगला मी प्लस साईन देऊन पुढे काय अपेंड करते आहे तर ॲक्च्युअल व्हेक्टर चं नाव लिहिते आहे. सो ॲक्च्युअल व्हेक्टर आपल्याला दिसेल. असा हा प्रोग्राम मी इथे लिहिलेला आहे. बिल्ड करते आहे मी आता. सेव्ह केला आहे. सेव्ह केला, आत्ता बिल्ड केला आहे. ठीक आहे. आता रन करते आहे. बिल्ड झालेला आहे सक्सेसफुली. रन केला आहे. बघा इथे आउटपुट आलेलं आहे. दाखवते मी तुम्हाला, व्यवस्थित झूम केलं आहे मी. सो इनिशियल साईज 0 आहे कारण सुरुवातीला एलिमेंट्स काहीच नव्हते. कपॅसिटी मात्र 4 आपण दिलेली होती, तर त्याप्रमाणे आपण 4 एलिमेंट्स ॲड केले, त्यामुळे पुन्हा कपॅसिटी 4 आली. नंतर 1 more ॲडिशन हे जर झालं तर 2नी वाढेल म्हणून ती 6 झाली आहे. त्याच्यानंतर अजून 2 एलिमेंट्स जरी वाढवली तरी पुन्हा 2नीच कपॅसिटी पण वाढणार आहे. त्यामुळे 8 ही शेवटची कपॅसिटी झालेली आहे. आणि हा इथे खाली आपला संपूर्ण व्हेक्टर दिसतो आहे. जरी एक एलिमेंट ॲड केलं तरी त्याची कपॅसिटी 2ने वाढणार आहे असं आपण सांगितलं आहे. त्याप्रमाणे इथे सगळं दिसतं आहे. सो अशा प्रकारे आपण आउटपुट पाहिलेलं आहे ह्या व्हिडिओचं, ह्या प्रोग्रॅमचं. सो आपण डायनॅमिक जे म्हणतो व्हेक्टरला, तर त्याची कपॅसिटी कशी इन्क्रीमेंट करायची तो वापरत असताना हे आपण ह्या प्रोग्रॅमने बघितलं. सो हा प्रोग्रॅम नीट पहा, समजला आहे का, तुम्हाला कळला आहे का मला सांगा. आणि तुमच्या IDEमध्ये हा करून बघा आणि मला आउटपुट असं आलं का हे मला नक्की कमेंट करून सांगा. सो आपण व्हेक्टर शिकतो आहोत, महत्त्वाच्या संकल्पना आहेत. हा व्हिडिओ नक्की सगळ्यांसोबत शेअर करा. लवकरच जावामधली पुढची संकल्पना घेऊन व्हिडिओ अपलोड करते. धन्यवाद.